मुंब्रा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं पारडं या ठिकाणी जड दिसतं। त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला म्हणजे गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत आहे। काय महत्त्वाचे अपडेट्स वैष्णवी? तर इथले संभाव्य आमदार कोण आपण पाहूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे। त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नजीब मुल्ला। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच या ठिकाणी लढत दिसते आणि ज्या प्रकारे मोहित तुम्ही म्हणालात की गुरु विरुद्ध शिष्य अशी ही लढत होती आणि यामध्ये पुन्हा एकदा गुरु जिंकताना दिसतायत। 3 टर्मचे आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड ते पुन्हा एकदा कळवा मुंब्र्याचा आपला हा गड राखताना दिसतायत आणि हाच विश्वास कदाचित शरदचंद्र पवार यांना सुद्धा होता। म्हणून कदाचित जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा शरद पवार हे थेट आपल्याला त्यांच्या सोबत आल्याचं दिसलं होतं, त्यांच्या घरी सुद्धा आले होते आणि हाच विश्वास जितेंद्र आव्हाडांवरती जो होता तो कायम राहताना दिसतोय।